शेतकरी बांधवांनो, पीक विमा वाटपाकरिता राज्य सरकारच्या माध्यमातून एकूण 5 GR घेण्यात आले आहेत। यामध्ये कोणकोणते 5 GR आहेत, कोणकोणते वर्ष यामध्ये समाविष्ट आहेत, या संदर्भातील व्यवस्थित माहिती समजून घ्या। बघा, या ठिकाणी सांगण्यात आलेला जो पहिला GR आहे तो म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप 2022 व रब्बी हंगाम 2022-23 मधील 80-110 मॉडेलनुसार राज्य शासनाने 110 पेक्षा जास्त नुकसान भरपाईची भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावयाची दायित्व रक्कम 18,58,80,947 इतकी रक्कम वितरित करण्याबाबत या ठिकाणी विमा कंपनीकडे हे पैसे थेट पाठवण्यात आलेले आहेत। त्यानंतर दुसरा GR पहा, प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम 2021 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता 12,70,667 इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत हा GR सुद्धा या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे। आणि या GRच्या माध्यमातून विमा कंपनीला स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे जे काही उर्वरित हिस्सा आहे तो सुद्धा आम्ही पाठवलेला आहे। आता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वितरित केली जावी। आता त्यानंतर बघा, तिसरा GR आहे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम 2022 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता इथं सांगण्यात आलेलं आहे 39,38,555 इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबतचा हा GR आहे। या GRच्या माध्यमातून सुद्धा जे काही उर्वरित रक्कम आहे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारी ही रक्कम सुद्धा आता विमा कंपन्याकडे पाठवण्यात आली आहे। फक्त आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणे बाकी आहेत। त्यानंतर बघा, तिसरा GR आहे तो म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम 2022-23 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता 36,94,668 इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत हा GR घेण्यात आलेला आहे। उर्वरित हिस्सा ध्यानात ठेवा, यापूर्वीचा हिस्सा देण्यात आलेला आहे। या संदर्भात सुद्धा आपण सविस्तर माहितीचे व्हिडिओ घेतलेले आहेत। आता त्यानंतर बघा, पुढचा जो काही GR आहे तो समजून घ्या। यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत रब्बी हंगाम 2021-22 मधील उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदानाकरिता 1,42,296 इतकी रक्कम विमा कंपन्यास अदा करण्यासाठी वितरित करण्याबाबत। आता तुम्ही या ठिकाणी सांगाल ही रक्कम थोडी का आहे, कारण ही उर्वरित रक्कम आहे। पूर्वी जे काही लाभार्थी किंवा जे काही विमा पाठवायला पाहिजे होता राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून ही सर्व रक्कम पाठवण्यात आली आहे। त्यानंतर 12,70,667 2021 मधील विमा असेल, 2022 मधील खरीप हंगाम असेल, रब्बी हंगाम 2022-23 मधील असेल, रब्बी हंगाम 2021-22 मधील असेल, अशी जी काही रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विमा कंपनीकडे पाठवायची होती, सर्व विमा कंपनीकडे आता पीक विमाचे पैसे पाठवण्यात आले आहेत। फक्त लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम येणे बाकी आहे। लवकरच हे काही रक्कम आहे पीक विमा योजनेची लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला सुरुवात होईल। या महिन्यामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये नक्की पैसे येतील। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद, पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।